नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे कायदे या विषयावर आधारित आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। महिलेला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे व अपमान करणे कोणत्या कलमान्वये गुन्हा ठरतो? ऑप्शन आहे ए IPC 294, बी IPC 354, सी IPC 498, डी IPC 377। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IPC 294। महिलेला सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करणे व अपमान करणे IPC कलम 498 या कलमान्वये गुन्हा ठरतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2। महिलेसमोर अश्लील शब्द बोलणे किंवा वर्तन करणे कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे? ऑप्शन आहे ए IPC 294, बी IPC 509, सी IPC 354A, डी IPC 500। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी IPC 509। महिलेसमोर अश्लील शब्द बोलणे किंवा वर्तन करणे IPC 509 या कलमान्वये शिक्षा आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3। महिलेला छेडणे, स्पर्श करणे किंवा छेडछाड करणे यासाठी कोणता कलम लागू आहे? ऑप्शन आहे ए IPC 354, बी IPC 312, सी IPC 500, डी IPC 498A। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IPC 354। महिलेला छेडणे, स्पर्श करणे किंवा छेडछाड करणे यासाठी IPC 354 हा कलम लागू आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। खोटी अफवा पसरवून बदनामी करणे कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? ऑप्शन आहे ए IPC 499, बी IPC 509, सी IPC 354C, डी IPC 294। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IPC 499। खोटी अफवा पसरवून बदनामी करणे हा IPC कलम 499 या कलमान्वये गुन्हा आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। बदनामीसाठी शिक्षा किती असते? ऑप्शन आहे ए 2 वर्षे, बी 5 वर्षे, सी 6 महिने, डी 3 वर्षे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 2 वर्षे। बदनामीसाठी 2 वर्षे शिक्षा असते। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। महिलेसोबत छेडछाड केल्यास कमाल शिक्षा किती होऊ शकते? ऑप्शन आहे ए 1 वर्ष, बी 2 वर्ष, सी 3 वर्ष, डी 5 वर्ष। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 5 वर्ष। महिलेसोबत छेडछाड केल्यास कमाल शिक्षा ही 5 वर्ष इतकी होऊ शकते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। महिलेला सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद शब्द वापरणे कोणत्या IPC कलमांतर्गत येते? ऑप्शन आहे ए IPC 509, बी IPC 498, सी IPC 294, डी IPC 354D। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IPC 509। महिलेला सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद शब्द वापरणे IPC 509 या कलमांतर्गत येते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। महिला छेडछाड प्रकरणात FIR कुठे नोंदवायची? ऑप्शन आहे ए
ग्रामपंचायत, बी. जवळचे पोलीस ठाणे, सी. जिल्हा परिषद, डी. न्यायालय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जवळचे पोलीस ठाणे. महिला छेडछाड प्रकरणात FIR ही जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवायची. आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9. सोशल मीडियावर महिलांविषयी खोटी माहिती पसरवणे कोणत्या कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो? ऑप्शन आहे ए. IT ॲक्ट 66A, बी. IPC 354B, सी. IPC 312, डी. IPC 306. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. IT ॲक्ट 66A. सोशल मीडियावर महिलांविषयी खोटी माहिती पसरवणे IT ॲक्ट 66A या कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. महिलेला स्पर्श करून छेडणे म्हणजे कोणता गुन्हा? ऑप्शन आहे ए. अश्लील कृत्य, बी. शारीरिक छेडछाड, सी. बदनामी, डी. धमकी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. शारीरिक छेडछाड. महिलेला स्पर्श करून छेडणे म्हणजेच शारीरिक छेडछाड हा गुन्हा ठरतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. महिलेला घाबरवणे किंवा धमकी देणे कोणत्या IPC कलमान्वये गुन्हा आहे? ऑप्शन आहे ए. IPC 506, बी. IPC 354, सी. IPC 294, डी. IPC 509. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. IPC 506. महिलेला घाबरवणे किंवा धमकी देणे IPC 506 या कलमान्वये गुन्हा आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 12. महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्यास तक्रार कोण करू शकते? ऑप्शन आहे ए. महिला स्वतः, बी. साक्षीदार, सी. पोलीस, डी. सर्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सर्व. महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन केल्यास तक्रार महिला स्वतः, साक्षीदार, पोलीस म्हणजेच हे तीनही करू शकतात. त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. सर्व. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 13. IPC 500 अंतर्गत बदनामीबद्दल शिक्षा कोणत्या प्रकारची आहे? ऑप्शन आहे ए. जामीनपात्र, बी. अजामीनपात्र, सी. गंभीर गुन्हा, डी. आर्थिक गुन्हा. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. जामीनपात्र. IPC 500 अंतर्गत बदनामीबद्दल शिक्षा ही जामीनपात्र शिक्षा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 14. IPC 500 अंतर्गत बदनामीबद्दल शिक्षा किती वर्षापर्यंत होऊ शकते? ऑप्शन आहे ए. 1 वर्ष, बी. 2 वर्ष, सी. 5 वर्ष, डी. 7 वर्ष. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2 वर्ष. IPC 500 अंतर्गत बदनामीबद्दल 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15. IPC 294 अंतर्गत शिवीगाळ कुठे झाली तर गुन्हा मानला जातो? ऑप्शन आहे ए. सार्वजनिक ठिकाणी, बी. घरच्या घरी, सी. कोर्टात, डी. ऑफिसमध्ये. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. सार्वजनिक ठिकाणी. IPC 294 अंतर्गत शिवीगाळ सार्वजनिक ठिकाणी झाली तर गुन्हा मानला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16. छेडछाड संदर्भातील कायदा कोणत्या IPC कलमान्वये आहे? ऑप्शन आहे ए. IPC 354, बी. IPC 306, सी. IPC 498, डी. IPC 307. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. IPC 354. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. महिलेला पाठलाग करणे स्टॉकिंग कोणत्या कलमान्वये गुन्हा आहे? ऑप्शन आहे ए. IPC 354D, बी. IPC 498A, सी.
IPC 304B, डी IPC 420. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IPC 354D. महिलेला पाठलाग करणे, स्टॉकिंग IPC 354D या कलमान्वये गुन्हा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. शिवीगाळ करून शांतता भंग करणे कोणत्या IPC कलमान्वये येते? ऑप्शन आहे ए IPC 294, बी IPC 506, सी IPC 498, डी IPC 509. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IPC 294. शिवीगाळ करून शांतता भंग करणे IPC 294 या कलमान्वये येते. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. महिलेला अपमानित करण्याचा हेतू असेल तर कोणते कलम लागू होते? ऑप्शन आहे ए IPC 509, बी IPC 304, सी IPC 420, डी IPC 498 ए. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए IPC 509. महिलेला अपमानित करण्याचा हेतू असेल तर IPC कलम 509 लागू होते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. महिलेला ब्लॅकमेल करणे म्हणजे कोणता गुन्हा आहे? ऑप्शन आहे ए धमकी व खंडणी, बी छेडछाड, सी बदनामी, डी कॅरेक्टर असॅसिनेशन. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए धमकी व खंडणी. महिलेला ब्लॅकमेल करणे म्हणजे धमकी व खंडणी हा गुन्हा आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील.